स्टोरी सुरू करण्यापूर्वी जे कोणी कमजोर मनाचे आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू नये. एका शहरामध्ये एक हॉस्टेल होतं. बॉईज हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलमध्ये काही मुलं शिकायला म्हणून होती. त्या हॉस्टेलमधलीच 4 मित्रांची स्टोरी आहे ही. त्यांच्या बाबतीत घडून गेलेली एक सत्य घटना, जी आजही त्यांना आठवली की त्यांना घाम येतो आणि भीतीसुद्धा वाटते. त्यांच्या हॉस्टेलच्या मागच्या बाजूला एक कच्चा रस्ता होता आणि तो रस्ता एका स्मशानाकडे जात होता. ती मुलं संध्याकाळी ती 4 मित्र त्या रस्त्याने फिरायची. एके दिवशी त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक, त्यातला एकजण म्हणाला, आपण पुढे जाऊन त्या स्मशानात पाशी जाऊन येऊयात. पण त्यातला एक मित्र घाबरत होता. तरीसुद्धा त्या मित्रांनी त्या मित्राला सुद्धा घेऊन ते स्मशानामध्ये फिरत आले. बराच वेळ, म्हणजे मध्यरात्री 12-12:30 वाजेपर्यंत ती मुलं तिथे फिरत होती. मग त्यांची आपली मजामस्ती चालू होती. त्यातील एका मित्राने बाकीच्या सर्व मित्रांचा फोटो स्मशानामध्ये एके ठिकाणी उभा राहून घेतला. असाच फोटो दुसऱ्या मित्राने सुद्धा घेतला आणि नंतर बराच वेळ झाला म्हणून ती सगळी परत आपल्या हॉस्टेलमध्ये आली. पण दुसऱ्या दिवशी त्यातील जो त्यांचा मित्र स्मशानात जायला घाबरत होता, तो मित्र मात्र सकाळी उठलाच नाही. त्याच्या अंगात भरपूर ताप आला होता. तापाने तो फणफणत होता आणि अचानक ताडकन उठून तो त्याच्या पलंगावरून उंच हवेत तरंगू लागला आणि एकदम खाली पलंगावर जोरात आदळू लागला. हे सगळं दृश्य पाहून त्याचे बाकीचे मित्र फार घाबरले. काय झालं असेल याला, असे आपापसात बोलू लागले. सगळ्या हॉस्टेलची मुलं तिथे जमा झाली. सगळ्यांनी हे दृश्य पाहिलं. त्या सगळ्यांना सुद्धा फार भीती वाटली. हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या एका वयोवृद्ध कर्मचाऱ्याने हे दृश्य पाहिले. त्याच्या सगळं लक्षात आलं. त्याने त्या बाकीच्या मित्रांपाशी येऊन विचारलं, तुम्ही काल कुठे खराब जागेत तर गेला नव्हतात ना? म्हणजे स्मशान किंवा अंधारामध्ये टेकडीच्या जागी असे कुठे भटकत नव्हता ना? तेव्हा मात्र त्या बाकीच्या मित्रांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांना शॉक बसला. हे ह्यांना कसं कळालं? असं ते सगळी
एकमेकांकडे बघून मनातल्या मनात म्हणत होती. त्यातील एका मित्राने धीर करून सांगितलं, "हो काका, आम्ही रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या हॉस्टेलच्या मागे असलेल्या कच्च्या रस्त्याकडे रोज फिरायचो. पण काल आमच्या मनात आलं की आपण जाऊन त्या रस्त्याच्या पुढे असलेल्या स्मशानाकडे जाऊन फिरून यायचं. मजा-मस्करीमध्ये आम्ही तिथे निघालो. तेव्हा हा आमचा मित्र आम्हाला अडवत होता. तो म्हणत होता, तो फार घाबरला होता. त्याला नव्हतं यायचं. पण आम्ही बाकीच्या मित्रांनी त्याला फोर्स करून तिथे त्या स्मशानात नेलं. तिथे आम्ही जवळजवळ 2 तास घालवले. रात्रीचे 12:30 वाजेपर्यंत अशीच चेष्टा-मस्करी, गप्पा करत फिरत होतो. आणि असं बोलत तो एकदम शांत विचार करत उभा राहिला. त्याला एकदम आठवलं की आपण काही फोटो घेतले होते. त्या फोटोमध्ये काय आढळतंय का ते बघूयात. त्या मित्राने बाकीच्या मित्रांनासुद्धा आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यामधली ती काल घेतलेली पिक्चर्स बघितली. त्या सगळ्यांनासुद्धा त्या फोटोमध्ये त्यांच्याच पाठीमागे उभं असलेली एक पांढऱ्या कपड्यातली बाई भयानक अशा अवतारामध्ये त्यांच्यासोबतच उभी असलेली त्या फोटोमध्ये दिसली. तेव्हा मात्र सगळे शॉक झाले. कारण त्यांनी तो फोटो काढला तेव्हा मात्र त्या चौघांव्यतिरिक्त तिथं त्यांना कोणीच दिसलं नव्हतं. आता मात्र त्या सगळ्यांचा कंठ दाटून आला आणि ती फार घाबरली. त्यांना विश्वास बसत नव्हता आणि ती आता काय करायचं हा विचार करून गोंधळून गेली होती. हे सगळं त्या मित्रांनी त्या काकांना सांगितले. त्याने लगेच त्या मित्राला एका देवाच्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले. तिथे त्याला 1 दिवस पूर्णपणे त्या देवघरासमोर, त्या देवीसमोर ठेवण्यात आले. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे संपूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र संपूर्ण तो त्या देवासमोरच होता. नंतर मात्र दुसऱ्या दिवशी त्याला तिथून आणण्यात आलं. तेव्हा तो आधीसारखा व्यवस्थित आणि नॉर्मल वागू लागला. त्याला त्याच्यासोबत काय घडून गेलं ते ठाऊक नव्हतं. पण त्याच्या बाकीच्या मित्रांनी त्याला त्यांच्याकडे असलेले कॅमेऱ्यातले फोटो दाखवले तेव्हा तो सुद्धा हादरून गेला. कारण त्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्याच मागे एक पांढऱ्या कपड्यातली बाई उभी राहिली होती. पण तिथे त्यांच्या व्यतिरिक्त त्या दिवशी कोणीच नव्हतं. आता मात्र त्या सगळ्या मुलांनी निश्चय केला की चुकूनसुद्धा त्या ठिकाणी पुन्हा जायचं नाही. तुमच्यासोबतसुद्धा कधी अशा काही
घटना घडल्या आहेत का? आणि यांच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये सांगा. अशाच भुताच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला भुतांचा वावर चॅनल सबस्क्राईब करा.